विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रयत्न करा, फक्त केवळ आपल्या स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा स्टंटबाजीचा उपयोग तुम्ही करू नये, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतार लावू नका अशी या ठिकाणी त्यांना विनंती करतो। कि सोलापुर के दौरे पे रोहित दादा पवार आके जो खासदारी के बारे में जो बताए कि खासदारी की सीट राष्ट्रवादी को दो, इनको पता है यहाँ पे सुशील कुमार शिंदे साहब हिंदुस्तान में जाने या हर जगह जाने, सुशील कुमार शिंदे साहब का नाम बोलने के बाद अरे सब लोग जानते हैं। आज रोहित दादा पवार 2018 में कोई भी इनको जानते थे नहीं, रोहित दादा पवार को ये फर्स्ट टाइम आमदार बन के आए हैं। आज राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना सब मिल के लड़ रहे हैं। कलीच जयंत पाटिल हमारे सुशील कुमार शिंदे साहब के बंगले पे आके चाय पिए, जो किड़कोट जो कार्यकर्ता आके हमारे कांग्रेस भवन पे जो आके जो आज इन्होंने आंदोलन करे, ये चुकित है। आप पहला तुम्हारी राष्ट्रवादी जो ऑफिस है वो पहला खोलो, लोगों की सेवा करो। जब तुम टीका टिप्पणी करो, या हैट्रिक आमदार है, आमदार पंडिताई शिंदे लोगों के लिए, गरीब के लिए दिन रात मेहनत करते हैं। तुम्हारे कार्यालय बंद है, तुम लोगों में चुप एक्टिविटी करने के लिए, लोगों को दिखाने का जो काम कर रहे हैं। तुम्हें पहला सोच समझ के बात करो। राष्ट्रवादी कांग्रेस को एक युवक कांग्रेस की तरफ से चुनौती देते हो तो तुम्हें अपने हिसाब में रहो, बात करो। आप बंद कार्यालय में आज उनके कार्यालय पे आके, पहला तो कार्यालय बंद है, आप क्या करें आके हम हमारे आमदार पंडिताई शिंदे अंगार है, बाकी सब बंगार है। ईंट का जवाब पत्थर से मिलेगा। राष्ट्रवादी पार्टी को हम एक प्रेमासाठी तुम्हाला सांगताय, सुशील कुमार शिंदे साहब के यहाँ पे जयंत पाटिल आगे कल चाय पे, आज एक किरकोळ नेता लोग आगे चुप ये। आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी होते, जे पदाधिकारी काँग्रेस भवन समोर येऊन जे गोंधळ घातला, बॅनरबाजी करून शोबाजी करून गेले, त्या शोबाज करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सोलापूर शहरात पहिला राष्ट्रवादी कार्यालय आपण चालू करा, नंतर शोबाजी करा। आणि जे शोबाजी करणारे नेते होते त्यांच्या घराच्या आजूबाजूला त्यांना ओळखत नाहीत, ते साध्या त्या मीनाबाजाचा आदेश होऊ शकत नाही, ते मंडळाचा आदेश होऊ शकत नाही, आणि काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या विरोधात बोलतात। प्रणितीताई शिंदे अंगार प्रणितीताई तुम आगे बढ़ो, अंगार है। अरे आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय। आपण जर पाहिलं की काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे काही खुशमस्करी कार्यकर्ते की ज्यांचा फक्त एकच उद्योग आहे सोलापूरमध्ये की फक्त वरिष्ठ नेत्यांना खुश करायचं आणि त्यांना कसं चांगलं वाटेल, खाली जमिनीवर काम न करता फक्त हवेच्या बाता मारायच्या आणि पोकळ गोष्टी करण्यामध्ये त्यांची नावं मी घेत नाही, त्यांना नावं करून मोठं करण्यात आम्हाला कुठलाही रस नाही आहे। आणि त्याचा एक निषेध म्हणून आज युवक काँग्रेसच्या वतीनं जे राष्ट्रवादीचं बंद कार्यालय आहे, आपण जर बघतो की जी राष्ट्रवादी आज या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्ता आणतो अशा बाता करतात, आधी आपलं राष्ट्रवादीचं कार्यालय उघडं आहे की नाही ते बघा। आणि आज या बंद कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलंय की त्यांचे डोळे उघडण्याचं काम केलंय की आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नावाचा जयघोष केला की ज्या आमदारांनी स्वतः हॅट्रिक जवळजवळ 3 वेळा त्या स्वतःच्या संघर्षातून त्या निवडून आल्या, या ठिकाणी जनतेची कामं करून जनतेमध्ये 24 तास मिसळणारे आमदार म्हणून त्या फेमस आहेत। आणि त्या भारतीय संस्कृतीची कुठलीही तमा न बाळगता आज काँग्रेस भवन समोर ज्या पद्धतीचं त्यांनी पोस्टर लावलंय त्याचा प्रथमतः मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आणि इशारा देऊ इच्छितो की आपण जर पाहिलं तर आपण कायम काँग्रेस ही राष्ट्रवादीचा कायम मोठा भाऊ राहिलेला आहे आणि तुम्ही लहान भावाच्या भूमिकेमध्ये राहिलात, म्हणून आतापर्यंत आम्ही खूप सण केले, सामंजस्यपणे वागलो, परंतु कधी आम्ही तुम्ही मुद्द्यावर बोलत असताना मुद्द्यावर येऊ, जर तुम्हाला मुद्द्याची भाषा कळत नसेल तर येणाऱ्या काळात युवक काँग्रेस त्यांना गुद्द्याची भाषा सुद्धा शिकवल्याशिवाय राहणार नाही।
आणि त्यांना सांगू इच्छितो की बेडकाचा बैल कधी होत नसतो आणि तो होण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करू नका. वारंवार या ठिकाणी काँग्रेसचं जर आपण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा मागील पूर्ण महापालिकेमध्ये सीटा लढवल्या, पण त्यांना सोलापूर जनतेने त्यांची किती 4 नगरसेवकावर बळवण केली. म्हणून आपण आपली ताकद वाढवण्यापेक्षा या ठिकाणी ताकद वाढवण्यात ती ताकद खर्च करा आणि तुमचा पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करा. फक्त केवळ आपल्या स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा स्टंटबाजीचा उपयोग. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.